सो या हॅलो. तर ॲलर्जी, आता आपल्या प्रत्येकालाच कशा ना कशाची तरी ॲलर्जी असते. म्हणजे आपण असं म्हणतो की मला या व्यक्तीची ॲलर्जी आहे. काही टॉक्सिक पीपल्स आपल्या आयुष्यात असतात आणि आपण त्यांना लांब ठेवतो कारण त्यांची ॲलर्जी वगैरे आपल्याला होत असते. पण तसं बघायला गेलं तर मी माणसाला होणाऱ्या शरीराच्या ॲलर्जीजबद्दल बोलते. हां, तर मनाच्या ॲलर्जीज होत असतात कधी-कधी. पण एवढ्या लांब आपण जाण्यापेक्षा इकडचं जवळचं आणि सोपं काहीतरी बोलूया. तर काही जणांना काहीतरी खाल्लं की ॲलर्जी होते. काही जणांना काहीतरी असे सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे असतात, ते पिलं की ॲलर्जी होते. काही जणांना कुठली व्हेरियस टाइप्स ऑफ ॲलर्जीज आहेत. म्हणजे जसं डिसऑर्डर्स आहेत किंवा जसे फोबियाज आहेत, तशा पद्धतीची एक ॲलर्जी हा एक प्रकार आपल्याकडे खूप सध्या किंवा आधीपासूनच चालत आलेला आहे. म्हणजे काही काही वेळेला होतं असं की आपण काहीतरी उत्साहाच्या भरात खातो आणि त्याची ॲलर्जी आपल्याला होऊन बसते. मग काही काही वेळेला बॉडीवरती रॅशेस येतात, कधी कधी लाल होते स्किन, अशा काही काही गोष्टी होतात. तर आता माझ्याचबद्दल सांगायचं झालं तर मला धुळीची ॲलर्जी आहे. म्हणजे मी कधी कधी ब्लॅकबोर्डवरचे खडू वापरले की माझे डोळे आपोआप असे मिचकायला लागतात किंवा डोळ्याच्या आत असं काहीतरी लाल लाल व्हायला लागतं आणि मग डोळे चलचरायला लागतात, डोळ्यातनं पाणी यायला लागतं किंवा कधी कधी डोळे असे चोळायची इच्छा होते. पण ऑब्व्हियसली डोळे चोळू नये असं म्हणतात कारण ते चोळल्याने जास्त वाढतं. सो असं असतं प्रत्येकाला. मला आठवतंय, मला मी एकदा लहानपणी समुद्रावर गेले होते आणि समुद्राच्या वाळूत पाय ठेवला मी आणि जराशी तिकडनं येणाऱ्या लाटाच्या इकडे जस्ट पाय बुडवला. तर पाय बुडवल्या बुडवल्या माझ्या पूर्ण त्वचेवरती, शरीरावर, स्किनवर अशा लाल पद्धतीचे काही काही असे रॅशेस उठायला लागले आणि मला असं वाटलं की हे क्या है भाई, ये क्या हो रहा है मेरे साथ. म्हणजे हे का आहे. समुद्रासारखी सुंदर गोष्ट अस्तित्वात असताना, तिथे मी एन्जॉय करत असताना अचानक जर या गोष्टी घडायला लागल्या तर मग असं वाटतं ना की अरे हे करून काही उपयोगाचं नाही, ते करून काही उपयोगाचं नाही. माझी एक मैत्रीण आहे, मला माहिती आहे, तिला आय गेस सांगायचं झालं तर तिला आय थिंक किवी जे फळ मिळतं ना आपल्याकडे, त्याची ॲलर्जी होती. माझा भाऊ आहे, त्याला अवाकाडोची ॲलर्जी आहे. म्हणजे अवाकाडो जे फळ आहे ते खाल्लं की त्याला ॲलर्जी होते. काही जणांना पायनॅपलची ॲलर्जी असते, लाईक मी. मलाही पायनॅपलची ॲलर्जी आहे. कधी कधी मला असं विचित्र काहीतरी व्हायला लागतं किंवा कधी कधी काय होतं, एखादं असं काही खाल्लं की असं खाजवायला लागतं किंवा मध्येच काहीतरी इकडे असं लाल लाल होतं. मग कधी कधी हे सुजायला लागतं, कधी कधी हात असे इकडच्या बाजूने सुजलेले असतात. अशा गोष्टी होत असतात. पण डोंट वरी, कधी कधी अतिशय खाज सुटते. म्हणजे मध्यंतरी मला जेव्हा कावीळ झाली होती ना, तेव्हा मला प्रचंड खाज सुटायची. प्रचंड म्हणजे तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही इतकी खाज सुटायची. पण एनिवेज, कसं आहे, माझ्या घरी स्किन स्पेशालिस्ट माझी आई असल्यामुळे हे पटकन क्युअर होतं. पण तुम्हाला असे जर काही प्रॉब्लेम्स असतील, काही होत असेल, तर तुम्ही जवळच्या लवकरात लवकर स्किन स्पेशालिस्टला दाखवून घ्या की जेणेकरून तुम्हाला अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही आणि शक्यतो ॲलर्जीजवाले पदार्थ किंवा गोष्टी स्वतःपासून थोडंसं लांब ठेवायचा प्रयत्न करा. उत्साहाच्या भरात आपण कधी कधी काहीतरी गोष्टी खातो आणि मग त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो. कधी कधी काहीतरी आपल्याकडून सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे, काही कोल्ड ड्रिंक्स किंवा काही ज्युसेस वगैरे पिले जातात, त्यामुळे काही गोष्टी होतात. आता माझ्यासारखी रेअर ॲलर्जी म्हणजे समुद्राची ॲलर्जी, असे कधी असते का? पण होतं तसं. सो मी किती वर्षात समुद्रात गेली नाही. मध्यंतरी मी तुम्हाला बोलले तसं मला आईस्क्रीम खाल्लं किंवा गार खाल्लं की सेन्सिटिव्हिटी होते. सो मी ते केलेलं नाही आहे. सो तीही एक प्रकारची ॲलर्जी आहे. सो मला सांगायचा मुद्दा हा आहे की स्टे फिट अँड स्टे फाईन, कारण सर सलामत तो पकडी 50 असं आपण म्हणतो. सो याच नोटवरती मी आता तुमची रजा घेते. आपण पुन्हा एका नवीन विषयावर, नवीन गमती जमतीसह, मजा मस्ती करत खूप बोलणार आहोत. पण तुम्ही तुमची काळजी घ्या, कारण सध्या थंडीचे दिवस आहेत. या थंडीच्या दिवसात स्किन ड्राय पडणं वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. सो स्टे हायड्रेटेड, स्टे सेफ,
स्टे कूल अँड स्टे फाईन. आणि असं जर काही प्रॉब्लेम असेल तर न घाबरून जाता बिनधास्त स्किन स्पेशालिस्टकडे जावा. ते याच्या सगळ्यावरती तुम्हाला योग्य तो उपाय सांगतील. सो मला माझी गंमत सांगायची होती म्हणून तुमच्यासोबत ही शेअर केली. ओके, बाय बाय.